मित्रांनो, इंजिनचं काम हे किती वेळा होऊ शकतं? आता मारुती कार असेल तर त्या कारमध्ये, डिझेल कार असेल ना जास्त करून, त्या कारमध्ये इंजिनचं काम म्हणजे सिलेंडर हेड फेसिंग, सिलेंडर ब्लॉक फेसिंग हे त्याचं एक लिमिटेड ऑप्शन असतं. म्हणजे मध्ये त्यांनी साईज दिलेली असते. म्हणजे जर सिलेंडर हेडचं काम तुम्ही 2 वेळेस केलं असेल, म्हणजे 2 वेळेस गाडीचं इंजिनचं काम झालं असेल, तर सिलेंडर हेड जे आहे ते निकामी होतं. म्हणजे ते हेड कोणत्याही कामाचं नसते. जसं की तुम्ही बघू शकता, इर्टिगा गाडी आहे. इर्टिगा गाडीचं आधी 2 वेळेस इंजिनचं काम झालेलं आहे. तर हे सिलेंडर जे आहे अल्युमिनियम केसिंगचं असते. ह्या ठिकाणी फेसिंगचा एरिया दिलेला असतो. तर हे फेसिंगचा एरिया आता तुम्ही बघू शकता. आम्ही सिलेंडर हेड नवीन टाकतोय. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1.0 मध्ये गॅप आहे. तर एवढा गॅप तुम्ही फेसिंग करू शकता. ज्यावेळेस गाडी ओव्हरहीट होते त्यावेळेस हा फेसिंग आउट होतो. हा फेस मारण्यासाठी तुम्हाला इथं गॅप दिलेला असतो. म्हणजे एक सिलेंडर हेड तुम्ही 2 वेळेस मग इंजिनचं काम करू शकता किंवा हेड फेसिंग करू शकता. त्याच्या पुढे जर तुम्ही इंजिनचं हेड तुम्ही तसंच वापरलं तर ते सक्सेसफुल राहत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला हे हेड पूर्ण रिप्लेसमेंट करावं लागतं. जर अशा सिच्युएशनला जर तुमच्या मेकॅनिक तुम्हाला त्याला ओव्हर गॅस्केट टाकून देत असतील किंवा लॅक वगैरे लावून देत असतील, सिलेंडर वगैरे लावून देत असतील, तर ते सक्सेसफुल नसते. अशा सिच्युएशनला जर तुम्ही इंजिनचं काम करत असाल तर तुम्हाला चांगलं पडेल की तुम्ही सिलेंडर हेड जो आहे तो नवीन टाकून घ्या, जेणेकरून तुमचं जे इंजिनचं काम आहे ते सक्सेसफुल होईल. त्याच्यामुळे कधीही सिलेंडर हेडची थिकनेस किती आहे तुमच्या मेकॅनिकला विचारा, की जर सिलेंडर हेड रिप्लेसमेंट करायची गरज असेल तर लागलीच बदलून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन इंजिनचं काम रिपीट येणार नाही, डबल खर्च येणार नाही, अनवॉन्टेड खर्च टाळा मित्रांनो. ज्यावेळेस हे इंजिनचं काम करत असतात जास्त करून जे आतले पार्ट असतात, जसं की टायमिंग किट असेल, वॉल असतील, सेल असतील, सेट असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्ही रिप्लेसमेंट करून घ्या नवीनमध्ये. तशीच तुम्हाला इंजिनची लाईफ भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.